नमस्कार. समुद्राच्या जवळच बसली आहे तर मला सावरकरांचं एक छानसं गीत आठवलं. नेम जशी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला, सागरा, सागरा. आमची कोकण भूमी ही समुद्राच्या लाटांनी नेहमीच गजबजलेली असते. सुंदर अशा सकाळी आज मी हरणेत आलेली आहे. हरणे हे गाव साधारण काही हजार माणसांचं आहे आणि दापोलीपासून एक 15 ते 20 किलोमीटरवर मी आणि माझी टीम आम्ही सगळे इथे आय लव्ह हरणेच्या इथे बसून हे रेकॉर्डिंग खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. तर व्ह्यूअर्स, आज विषय असा आहे की वुमन एम्पॉवरमेंट आपण बोलतोच, पण या भारत भूमीमध्ये वुमन एम्पॉवरमेंट कधी नव्हतंच हो. कारण की आम्ही गौरी शंकर, सिया राम ह्या विचारांचे होतो, या विचारांचे आहोत. इथे स्त्री ही शक्ती म्हणून संबोधली जाते. सशक्तीकरण किंवा सशक्तीकरणाची गरजच नाहीये. गरज ही आहे की त्या शक्तीला जागरूक करण्याची, त्या शक्तीला ओळख करून देण्याची, जिचा तिला विसर पडलाय. आणि तेच काम आपण हाती घेऊन आज आपण हरणेमध्ये अशाच एका शक्तीला भेटायला आलो आहोत, जिला आपण कोकण स्पार्क म्हणणार आहोत. कारण की ही कोकण स्पार्क ही आपल्या लिमिटेड स्पेस मध्ये सुद्धा तिच्या कल्पक वृत्तीने आणि कौशल्याने काहीतरी उभं करू शकते. एक हाऊसवाईफ म्हणून ओळख तिची मर्यादित न ठेवता बरंच काही एखादी स्त्री मनात आणलं तर करू शकते, हे दाखवण्यासाठी तिने जी जिद्द घेतली आहे त्या जिद्दीला तिला सलाम. आणि तिला आपण आज भेटायला जाणार आहोत. तर चला मग आपण भेटूया आणि तिच्याशीच बोलूया पुढचं सगळं एपिसोड. हॉटेल सी स्टार हरणेमध्ये आपलं स्वागत आहे. प्लीज वेलकम. येस, चला. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे द सी स्टार होमस्टे हरणेमध्ये. थँक्यू सो मच. तुमचं हॉटेल आत्ताच वर येत होतो, बघितलं आय लव्ह हरणेच्या समोरच. बरोबर. छान वाटलं बाहेरनं व्ह्यू. तर तुमच्या हॉटेल बद्दल काही सांगू शकाल आम्हा प्रेक्षकांना? म्हणजे 8 वर्ष झालेले आहेत, 8वं वर्ष सुरू आहे. आणि आपल्या हॉटेल होमस्टेची पद्धत अशी आहे की आपण फोनवरती सुद्धा बुकिंग घेतो आणि booking.com वरती आपली प्रॉपर्टी आहे, फक्त booking.com वरतीच आहे. आणि पहिलं प्राधान्य आपण फोनवरतीच घेतो. जेव्हा आपल्याला कॉल्स येतात, सीझन मध्ये असो किंवा ऑफ सीझन मध्ये असो, तर आपण त्या पद्धतीचं कॉलवरती आपण सगळ्या बुकिंग घेतो. आणि बाकी कसे टोटल आपले 5 रूम्स आहेत, कपल्स रूम आहेत. तरी सुद्धा मॅक्झिमम एका रूम्स मध्ये 4 जण राहू शकतात. आपण एक्स्ट्रा पर्सनला फ्लोर मॅट्रेस देतो, 2 बेड वरती असतात. आणि त्याचप्रमाणे आमचं ह्याच्या समोर एक छोटंसं, आता तुम्ही ते दाखवणारच आहात, याच्या समोर आपलं कॅफेटेरिया आहे. तिथे जवळपास 25 ते 30 माणसांची बसण्याची सोय आहे. तर तिथे आपण जेवण सुद्धा आपण ट्रेडिशनल आपलं पारंपरिक जे जेवण असतं कोकणातलं, कोकणी अस्सल कोकणी, ते आपण सर्व्ह करतो पर्यटकांना. आणि ते पण आपण प्री ऑर्डर घेतो. म्हणजे सुरुवातीला आपण त्यांची सगळी ऑर्डर घेतो, त्या पद्धतीने त्यांच्या ऑर्डर प्रमाणे आपण त्याला जेवण बनवून देतो. म्हणजे पर्यटक आले आणि ते बुकिंग केलं जेवणाचं, तर ते पूर्ण हरणे फिरून पुन्हा जेवायला येऊ शकतात. आणि कधी कधी असं होतं की जेव्हा चेक इन करत असताना आधी कॉल करून पण सांगतात की आम्ही एवढ्या वाजता पोहोचतोय, चेक इन करतोय, आमचं हे जेवण तुम्ही रेडी करा. आणि मग आपण त्याच वेळेला आपला जो मेनू असतो, कारण की आपलं फ्रोझन वगैरे काही नाहीये, आपलं फ्रेश असतं, त्यामुळे त्याच दिवशी त्याच वेळेला जी काय अवेलेबिलिटी असते त्या पद्धतीने आपला तोच मेनू असतो आणि ते त्याला आपण बनवून देतो जेवण. आपण पोचलोय हरणे गावामध्ये. सुंदरसा समुद्र, निसर्ग सानिध्यात असणारं हे गाव, जिथे आपण आज आलेलो आहोत, द सी स्टार हॉटेल. इथे हॉटेलमध्ये आल्यावर आपल्याला मिळालंय आपला कोकण स्पार्क, ज्या आहेत सना काझीजी. नमस्कार सनाजी. आपण आपल्या या सी स्टार हॉटेल बद्दल काहीतरी सांगितलं तर छान होईल. नक्की नक्की. नमस्कार, मी सना काझी. माझं शिक्षण 12वी दापोलीमध्ये, तसेच पुढचं शिक्षण फॅशन डिझायनिंगमध्ये होऊन पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबईमध्ये झालंय. पण एवढं सगळं शिकून
स्वतःसाठी करण्यापेक्षा असं मनामध्ये एक इच्छा होती की काहीतरी गावासाठी करावं, गावाच्या प्रमोट होण्यासाठी करावं. त्यासाठी आम्ही गावामध्ये आलो आमचं करिअर सोडून आणि इथे आमचं हे होमस्टे चालू केलं. बरं, आपण या होमस्टे बद्दल आम्हाला काही सांगू शकाल? म्हणजे कधी पर्यटक जास्त येतात ओके, किंवा ओके. कसं काय तुमच्याकडे आम्हाला बुकिंग करायचं असेल तर कसं करू शकतो आम्ही? नक्की नक्की. आपलं होमस्टे हे booking.com वर रजिस्टर आहेच, तरी सुद्धा आपण जे कॉन्टॅक्ट आपण दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला रिझनेबल प्राइसमध्ये आपलं हॉटेल अवेलेबल होऊ शकतं. हॉटेलमध्ये मुंबई पुण्यात किंवा शहरांमध्ये हॉटेलचं जेवण तर मिळतच, पण अस्सल कोकणी जेवण हो. हे चाखायचं असेल, मग ते नॉनव्हेज रिलेटेड फिश थाळी असेल किंवा मग आणि काही व्हेज मोदक आणि मोदक, पुरणपोळ्या. पुरणपोळ्या म्हणजे तोंडाला अशी चव सुटेल असे पदार्थ देखील त्या बनवून आपल्या कस्टमर्सना देत असतात. तर एकंदर कस्टमर्स पण खूप हॅपीली, पण हे कस्टमर्स कोणत्या सीझनला किंवा कसं काय इथे हरणेमध्ये कोणता सीझन असतो की त्यामध्ये जास्त प्रमाणात येतात? 8 वर्ष अगोदर आम्ही जेव्हा हे होमस्टे चालू केलं त्यावेळेला फक्त दिवाळीचे 4 ते 5 दिवस, डिसेंबर एंडिंग आणि मे महिना जेव्हा सुट्टी मिळते त्यावेळेलाच टुरिस्ट यायचे. तेव्हा हा जो आमचा व्यवसाय आहे तो सीझनल होता. पण आता पर्यटकांचा ओघ एवढा वाढलेला आहे की ऑल ओव्हर वर्ष तुम्हाला या इथे पर्यटक बघायला मिळतील आणि आम्हालाही त्याचा फायदा झालाय, कारण आमचं हर्णे गाव आज जागतिक नकाशावर उभरून येतोय. त्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय. हो, त्याबद्दल हरणे गावाचं अभिनंदन, कारण की इथे स्थित असलेला सुवर्णदुर्ग होय होय. हा युनेस्को मध्ये रजिस्टर झालेला आहे. आणि या हॉटेलचं खास वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सकाळी जेव्हा इथे आलो तेव्हा या हॉटेलच्या बाल्कनी कॅफेटेरियाच्या ओपन स्पेस मधनं काही डॉल्फिन्स आमच्या हो. टीमला बघायला मिळाली. तर इथनं डॉल्फिन्स येतात किंवा कसं काय, त्यांचं काय टायमिंग असतो किंवा आमच्या प्रेक्षकांना एक्साइटमेंट वाटेल असं तुम्ही काहीतरी त्यांना इन्फॉर्म करू शकाल का? हे डॉल्फिन बघण्यासाठी ऍक्च्युली इथे बोट असतात छोट्या छोट्या, त्याचे 250-300 रुपये पर सीट घेतात आणि ते त्यांना समुद्रामध्ये नेऊन डॉल्फिन दाखवतात. पण आपल्या हॉटेलची खासियत म्हणजे इथे तुम्ही उभे राहिलात की समोरच तुम्हाला डॉल्फिन दिसतात. ते साधारणतः सकाळच्या वेळेला तुम्हाला दिसतील आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान इथे दिसतात. ओके, खरंच खूप सुंदर हॉटेल आहे. तुम्ही आम्हाला काही तुमच्या रूम्स आणि गोष्टी दाखवू शकाल? म्हणजे आपली छोटीशी टूर होऊन जाईल. म्हणजे तिथे बसून तुम्ही आम्हाला इकडे बघू शकाल की किती सुंदर असा घरगुती टच असलेला हा होमस्टे आहे. चला तर मग. हो हो नक्की, चला. सी स्टार हॉटेलचं एक छानसं टूर केली आणि त्याचबरोबर छान गप्पा चालू आहेत मुजम्मिल काझी यांच्यासोबत. तर मुजम्मिल जी, तुम्ही आपल्या हरणे गावाबद्दल काही माहिती सांगितलीत आमच्या व्ह्युअर्सना तर बरं होईल. आपले व्ह्युअर्स जे आहेत ते देशाबाहेर बरोबर. सुद्धा आहेत. दैसर कनेक्ट भूषण नेमळेकर जे आपले एडिटर आहेत आणि CEO आहेत, आणि मी ब्राईन केविचच्या वतीने सुप्रभा. आज तुमचं हॉटेलचा अनुभव खूप छान वाटला आम्हाला. तर या गावाबद्दल जाणून घ्यायची तुम्ही जे कळकळीने सांगत होतात तर ती ओढ वाटली. तर तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना पण ते शेअर केलं तर बरं होईल. तर आता आपल्या इकडे जो पर्यटन व्यवसाय जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये काय होतंय की मॅक्झिमम लोक, जास्तीत जास्त लोक आता काय करतात की तुमची राहण्याची व्यवस्था, त्याच्यानंतर तुमच्या फिरण्याची व्यवस्था कुठे आहे, काय आहे, कशी आहे, एवढं फक्त सांगतात. बीचेस आहेत, त्याच्यानंतर तुमच्या जेवणाची व्यवस्था कशी आहे, ह्या पद्धतीची सगळी चर्चा होते. मला काय म्हणायचंय की हे सगळं करत असताना माझ्यापर्यंत एवढी माहिती मिळते की हर्णेमध्ये किंवा दापोलीमध्ये, कोकणामध्ये फिरायला जायचं असेल तर फक्त 6 ते 8 महिने तो एक सीझन असतो असं म्हणतात. ठीक आहे. पावसाळी जो ऋतू असतो त्याच्यामध्ये काय होतं की पर्यटक नसतात. तर माझा प्रश्नचिन्ह एकच आहे की का पर्यटक नसतात?
त्याच्यासाठी कुठेतरी आम्ही मागे पडतोय. आणि मग ते विषय होत असताना मग नंतर कळतं आपल्याला की ह्या 4 महिन्यामध्ये पाऊस असतो, मत्स्य व्यवसाय ठप्प असतो, बीचेस बंद असतात, त्यामुळे तिकडे फिरण्यासाठी पर्यटक हे कमी येतात. तर मला म्हणायचं आहे की आपल्याला आपल्या कोकणाला किंवा दापोली तालुका, मी तर दापोली तालुक्याबद्दलच चर्चा करेन, कारण की कसं आहे, आपलं कोकण म्हटल्यानंतर आपला हा पट्टा आहे, त्याच्यामध्ये आता आपण हर्णे गावामध्ये आहोत, तर प्रत्येकाने आपलं गाव, आपलं कोकण, आपल्या एरियाला प्रमोट केलं पाहिजे की आपली ही मर्यादा नाही आहे इकडची, की फक्त आमच्याकडे पर्यटक हे फक्त 8 महिनेच आहेत, त्याच्यानंतर आमच्याकडे पर्यटक नाही आहेत, कारण की हे सगळे प्रॉब्लेम्स असतात. तर मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही पावसाळ्यात पण या, पावसाळ्यात देखील असे काही काही ठिकाण आहेत. आता मी मगाशी चर्चा केली की हर्णे एकमेव गाव असं आहे माझ्या माहितीनुसार तरी की 4 किल्ले आहेत आणि तो इतिहासाचा भाग आहे. त्यामुळे इतिहासाचा जो भाग असतो त्याला लिमिट नसतं की तुम्ही ह्या वेळेलाच या, तेव्हाच हे तुम्हाला दिसेल, नाही तर दिसणार नाही. फक्त सुवर्णदुर्ग फोर्ट जो किल्ला आहे तो सोडून त्याच्यानंतर लाईट हाऊस आहे, दीपस्तंभ आहे, त्याच्यानंतर गोवा किल्ला आहे, त्याच्यानंतर फत्तेगड एक किल्ला आहे. तर हे असे ऐतिहासिक जे आहेत, इतिहासाचा भाग आहे. तर तुम्ही या पावसाळ्यामध्ये, तुम्हाला ते बघायला मिळेल. त्याच्यानंतर समुद्र असतो, समुद्राचा नॉईज असतो. एक कोकण म्हटल्यानंतर खळखळाट. हा त्याचा आवाज असतो. आम्ही स्वतः इकडचे असून आम्ही पावसाळ्याची वाट बघतो की तो समुद्राचा आवाज आम्हाला कधी ऐकायला मिळेल. तर त्याच्यासाठी सुद्धा पर्यटक येऊ शकतात. तुम्ही प्रमोट करा. एक खवळलेला समुद्र असतो, तुम्ही बीचवरती उतरू नाही शकत म्हणजे काय, तुम्ही पाण्यामध्ये जाऊ शकत नाही, पण तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती बसू शकता, त्याचा आवाज ऐकू शकता, निसर्गाचा आनंद घेऊ शकता. आणि कोकण म्हटल्यानंतर हिरवळ सगळं परिसर आहे, त्याचप्रमाणे देवस्थान आहेत, ते तर कुठे जात नाही ना, ते तर आपल्या जागेवरती असतात, ते पण इतिहासाचा भाग आहे. जसं आता माझ्या माहितीनुसार केशवराज मंदिर आहे, व्याघ्रेश्वर आहे, त्याच्यानंतर इकडे गेल्यानंतर गणपती मंदिर आहे, परशुराम भूमी आहे, अजून काही दत्त मंदिर आहे, अशी आहेत बरेचसे ठिकाणं. त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय, केळशीमध्ये याकूब बाबा सरवरीची दर्गा आहे. ते इतिहासामध्ये आहे की ते शिवाजी छत्रपती महाराजांचे गुरु होते. मग हे इतिहासाचा हा भाग आहे. तेव्हा असं नाहीये की तुम्ही फक्त 6-7 महिनेच कोकणात जायचं, तिकडे मजा आहे, बाकी मध्ये पावसाळ्यात काहीच नाही, असं नाहीये. खेम डॅम्प आहे, बरेचसे असे गोष्टी आहेत की तिकडे तुम्ही पावसाळ्यात सुद्धा येऊ शकता. हा सुद्धा एक सीझन आहे. मला हेच बोलायचं आहे. माझे विचार थोडे वेगळे ह्या पद्धतीचे की फक्त मर्यादा नसावी, पर्यटन व्यवसायामध्ये मर्यादा नसावी. तुमच्याशी ही चर्चा, एवढं फक्त मला बोलायचं होतं. खूप सुंदर माहिती सांगितलीत आम्हाला. हरणे म्हटलं की माशांचा लिलाव, सुवर्णदुर्ग ज्याची नोंद आता जगभरात झालेली आहे. माशांचं फक्त मला एवढं सांगायचं होतं की जे 6, 7, 8 महिन्यामध्ये जे ठिकाणं पर्यटकांना माहिती आहेत त्याच्यामध्ये हा फिश मार्केट तर आहेच. मला काय म्हणायचं होतं की ज्या गोष्टी पर्यटकांना माहिती नाहीयेत किंवा त्यांना हा जो गैरसमज किंवा ही जी त्यांना इन्फॉर्मेशन गेलेली आहे, मिसलीड केलं गेलंय. कोकणात जायचं म्हटलं तर 8 महिने, पावसाळ्यात कोकणात काहीच नसतं. बरोबर. त्या संदर्भात मला तुमच्याशी फक्त बोलायचं होतं. येस, एक तुमच्या माध्यमातून आम्ही पुढे जावं. कन्सेप्ट घेऊन आलोय आणि त्या युनिक कन्सेप्टला ही युनिक इन्फॉर्मेशन खूप जास्त गरजेची होती, ज्याच्यामुळे काही मिसलीड्स होणार नाहीत किंवा आमच्या पर्यटकांना कधीही कोकण वेलकमच करत राहील. 24/7 and 12 months कधीही तुम्ही कोकणात या, आम्ही अवेलेबल आहोत आपलं स्वागत करायला. काय म्हणता? नक्की. बरोबर ना? येस, थँक्यू सो मच. कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि असंच आपण कोकण स्पार्क्स मध्ये वेगवेगळ्या नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत की ज्या युट्यूब आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्म्सवर सहजरित्या बघायला मिळू शकत नाही. अशाच काही स्टोरी घेऊन आम्ही लवकरच येत आहोत. बरं, यांचं हॉटेलचं नाव, पत्ता आणि ऍड्रेस खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. कधी हरणेत आलात आणि असं एक आपलं फील वाटावं, असं वाटणार असेल, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, अनुभवायचं असेल, तर नक्की इथे भेट द्या. त्याची सगळी डिटेल्स खाली दिलेल्या आहेत. तर थँक्यू फॉर ऑल फॉर वॉचिंग अस. नमस्कार. चालू आमच्या फॅमिली ग्रुप सोबत आलो आम्ही. सो आता तरी एक्सपिरियन्स खूपच चांगला आला आतापर्यंत या हॉटेलचा. कोकणी सगळ्यात खूप भारी कोकणी जेवण आतापर्यंत आम्ही इथंच खाल्लंय. एवढे वर्ष येतोय आम्ही. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे आतापर्यंतचा. ओके, थँक्यू.
मॅडम तर आहेतच, त्याचबरोबर एक क्लायंट आहेत ज्यांनी इकडचा होमस्टे अनुभवलाय. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया इथला फीडबॅक. येस जयदीप सर. इथं आल्यानंतर आम्हाला रूम मिळत नव्हती, पण आल्यानंतर इथं सरांनी चांगल्या रेट्समध्ये आम्हाला रूम अवेलेबल करून दिली आणि करून दिल्यानंतर त्यांचं बोलणं वगैरे खूप चांगलं आहे, एकदम पॉलाईट आहे, तिथले सर्व लोक नाही. आणि फूड सगळ्यात जास्त खूप छान आहे, खूप टेस्टी आहे इथलं फूड आणि लोकही खूप छान आहेत आणि हॉटेल्समध्ये पण रेट सुद्धा रिझनेबल आहेत, काही महाग वगैरे नाही आहे आणि फूड खूप हायजेनिक आणि टेस्टी आणि सर्व्हिस खूप चांगली आहे. थँक्यू.